राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने पाणी प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात काही भागात विहिरी कोरड्या पडल्या असून नागरिकांना अन्य भागातून पाणी आणावे लागत आहे. कुडाळ तालुक्यातील वेताळ, बांबर्डे, ऐनमळा या वाडीतील काही नागरिकांना पाणी नदी किंवा दुसऱ्या भागातील विहिरींमधून आणावे लागत आहे. मागील 20 ते 25 दिवसांपासून ऐनमळा येथील सावंत कुटुंबियांना जलस्वराज्य योजनेतील विहीर पाण्याविना कोरडी पडल्याने पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. आता ना गेल्या 2-3 वर्ष झाली पाण्याचा प्रॉब्लेम आम्हाला येत जातो, कारण जलस्वराज्याची विहीर आहे आमची, पण ती पूर्ण आता आटली, कोरी झाली आहे. आणि त्यामुळे पिण्यासाठी पाणी आम्हाला जवळ 1.5 किलोमीटरवरून हाणावं लागतं. ते गाडीवरून आम्ही हाणतो आणि घरात जे पाणी लागतं ते आमच्या जवळ इथे नदी आहे, पण नदी पण आता आटत आली आहे. म्हणजे अशी बारीक बारीक कोंडर शिल्लक राहिली आहेत, तर त्याच्यातलं भरून आम्ही ते बाटलीने आणून इथे घरी घेऊन येतो. आता 4-5 घरं इथे आहेत, 4-5 घरांना पाण्याचा तुटवडा आहे. त्याच्यावर प्रशासन आता बघू कधी आपल्याला. हा कुठला भाग आहे? हा वेताळ बांबर्डे गावातील ऐनमळावाडी म्हणून आहे. हो, आमचे ते माजी उपसरपंच प्रदीप गावडे होते, त्यांना मी हा विषय सांगितला, पण त्यांनी काय केलं, आपल्या हॉलवरच्या टाक्या स्वतःच्या टेम्पोमध्ये भरून आम्हाला 2-3 वेळा पाणी आणून दिलं. त्याने आता 20-25 दिवस झाले पाऊस नसल्यामुळे विहीर पण आमची आटत झाली. जलस्वराची विहीर आहे ती आटत झाली, तर आम्हाला 1-1.5 किलोमीटरपासून पाणी आणावं लागतंय. पण कधी हे पाणी जे मिळतं तुम्ही सकाळी कसं आणता? हे आम्ही आता गाडीवरून आणतो आणि थोडं पाणी आम्ही नदीतून आणतो आणि पिण्यासाठी पाणी आहे ते 1-1.5 किलोमीटर अंतरावरून आणतो. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.